तृणाही समान लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार विठ्ठल बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार केलिया स्मरण होय सकळ वेद्यांचे अधिकरण तेच वंदु श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता समचरण सरोजम सांद्र नीलावधावम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदै धवलः संविठ्ठलं चिंतयामि लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कैलासराना शिवचंद्रमौळी फणेन्द्रमाता मुकुटे जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझविन शंभो मज कोण तारी आकाश तारकलिंगम पाताल हटकेश्वरम मृत्युलोके महाकालम सर्वलिंगम नमस्तुते ओमेकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते नीलंजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड शंभुतं तं नमामि शनेश्वरं मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार
केला षडउर्मीचा मार. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र मौजे ननासी अधिष्ठान रामभक्त हनुमंतराच्या पवित्र प्रांगणामध्ये सकल ग्रामदैवतांच्या आशीर्वादातून गावातील प्रत्येक कुळातील प्रत्येक भाविकाच्या तन मन धन आणि योगदानातून पंचक्रोशीच्या सहकार्यातून चालत असलेला भक्ती उत्सव अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड विनानाद कथा कीर्तन आणि अन्नदान वर्ष 12 प्रथम तपोपूर्ती सोहळा. आणि या 12व्या वर्षातील या ज्ञानयज्ञेमध्ये या ज्ञानगंगेमध्ये आजच्या ही 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा गुंफत असताना या ज्ञानगंगेत माझ्यासारख्या पामराला स्नान करण्याची मिळालेली पवित्र संधी, त्या संधीचं सोनं करत असताना गायलेला अभंग देवमान्य संतमान्य 5व्या वेदस्थानी असणारे हिंदू हृदय सम्राट देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा सगळ्यांच्या परिचित साधकाच्या जीवनामध्ये साध्याची प्राप्ती झाल्याच्या नंतर झालेला बदल सांगणारा अभंग सेवेसाठी निवडला. भजन करा. अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग सर्वांना श्रुत असेल नसेल, पण अभंग गोड आहे. सप्त्यातल्या 6व्या दिवसाला शोभणार आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय स्वानुभूती या जगाच्या समोर मांडतात की बाबा, परमार्थिक ट्रॅकवर जीवन जगत असताना खचून जाऊ नका. तुम्ही केलेल्या प्रामाणिक कामाची पावती एक ना एक दिवस मिळते. जरा थोडासा दम धरा, थोडं दमान, पण काम 100% होतं. जगद्गुरु तुकोबर म्हणतात ते माझ्या जीवनामध्ये झालं. आणि आज अनंत जन्माच्या पुण्याईचा माझ्या भजनाचा कळस झाला आणि देवानं माझं भजन पसंत केलं आणि त्यानं मला जवळ केलं. आता एकची घोंगडी पांगरुहारी आणि मितूपण जाऊ दे दुरी, ही वृत्ती माझ्या जीवनामध्ये निर्माण झाली. आणि जगद्गुरु तुकोबराय सांगू लागले, आता मला अशक्य गोष्टी करणं शक्य झालं. तर ते मी माझ्या जीवावर बोलत नाही, माझ्या स्वयंपूर्तीनं बोलत नाही, तर एक अदृश्य शक्ती आहे, ती म्हणजे भगवंताची, ती माझ्या पाठीमागे आहे. आणि त्या शक्तीच्या जोरावर मी माझ्या जीवनामध्ये केलेला पुरुषार्थ मला या साधकाला, या भक्त परिवाराला सांगायचा आहे का एकदा देवाच्या अंकित झाल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामध्ये काय बदल होतो. तेव्हा जगद्गुरु तुकोबर म्हणतात, माझ्या जीवनामध्ये त्या भगवंतानं मला ऊर्जा दिली, बळ दिलं, का ज्या बळानं मी या जगातलं शौर्य कमवलं, धैर्य जीवनामध्ये साधलं. आणि आज बाकी मी लोकाला खात्रीपूर्वक सांगेल का नामस्मरण करणारा भक्त कधी वाया जात नाही. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी आय केला, सांगा द्यावा निवडूनी. ते माझ्या बाबतीत घडलं आणि मी लोकाला सांगेल, आम्ही बळीवंत झालो, बळीवंत झालो, बळीवंत झालो. मग लोकांनी विचारलं, महाराज हे बळ तुम्ही कुणाकडून आणलं? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबरांचा सर्वांना बल पुरवणारा, बल संपन्न दाता, त्याला कोणी ईश म्हणतं, कोणी त्याला देव म्हणतं, त्याला कोणी राम म्हणतं, त्याला कोणी कृष्ण म्हणतं. अनंत हे नाम ज्या विष्णू सहस्रनामातली अनंत नाम ज्याला शोभतात त्या भगवान परमात्म्याच्या मी अंकित झालो, त्याच्या मी जवळ गेलो. आणि त्या देवानं मला त्याच्या कृपाक्षेत्राखाली घेतलं. आणि आता मी बळीवंत झालो, बळीवंत झालो, बळीवंत झालो. बळीयाचे अंकित. काका, विरोधी बाकावर बसलेल्या काही लोकांनी जगद्गुरु तुकोबरायला विचारलं असेल, असा माझा आजच्या कीर्तनापुरता अंदाज आहे, महाराज तुम्ही त्या बळावर काय व पुरुषार्थ केला? तेव्हा माझ्या जगद्गुरु तुकोबरायानं स्पष्टपणे सांगून टाकलं, बल संपन्न भगवान परमात्म्याच्या मी अंकित झालो. आणि त्या योगे जो परमार्थामध्ये प्रतिबंध आहे, जो संसार कधी झाला नाही, जो संसार कधी होत नाही, ज्याच्या समोर प्रश्नचिन्ह आहे आणि ज्यानं आतापर्यंत अनेकांना हातबल केलं, तो संसार मी पहिल्यांदाच लाथाळला. भगवंताच्या अंकित झाल्यामुळे लाथाळीला संसार आणि केला षडउर्मीचा मार. 2 मनाच्या, 2 प्राणाच्या, 1 अध आणि 1 ऊर्ध्व अशा 6 उर्मी मी मारल्या महाराज. आणि आता जर म्हणाल तर आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंद से
जगद्गुरु तुकोबरायचा चेहरा मोहरा बदलला. जगद्गुरु तुकोबरायच्या चेहऱ्यावरचं नैराश्य गेलं आणि हास्य आलं. जगद्गुरु तुकोबरायचा पडलेला चेहरा आता गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत वाटू लागला. आणि पडलेल्या चेहऱ्याच्या लोकांनी विचारलं, महाराज हे सगळं करण्यासाठी तुम्ही काय प्रक्रिया केली हो? मग तुकोबराय म्हणतात, जर तुम्हाला सुद्धा आनंदी जीवनाची गुरु किल्ली अनुभवायची असेल तर जन तन धन केले तृणाही समान. ज्याला परमार्थ करायचा आहे त्यांनी पहिल्यांदा लोकाच्या नादाला लागणं सोडा. समाज विचित्र आहे, त्या विचित्र लोकांच्या मागे लागू नका. भक्ती ज्याला करायची त्यानं. अजून पैशाचा इगो घेऊन जीवन जगू नका. धनाला तृणवत किंमत द्या, लोकाला तृणवत काडीमोल किंमत द्या. आणि किंमत द्यायचीच असेल तर फक्त देवाला द्या, तुमचं भलं होईल. मी तेच केलं, जन तन धन केले तृणाही समान. आणि म्हणून देवानं माझा स्वीकार केला. महाराज आता तुम्ही बळीवंत झालात, पण तुम्ही क्षणिक तात्पुरतं का लाईफ टाईम? महाराज मागचं आणि पुढचं भविष्य भाकीत करू नका आणि भूतकाळातल्या गप्पा रंगून आमचा टाइमपास करू नका. कलियुगातल्या माणसाला वर्तमानात जगायला शिकवा हो. आत्ताची काय परिस्थिती? मग तुकोबरांता तुका म्हणे आता. आता हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीनं वर्तमान दाखवतो. आत्ताची माझी अशी वस्तुस्थिती आहे. आम्ही मुक्तीची या माथा. 4 प्रकारच्या मोक्षाचं वर्णन केलं. पण त्या मोक्षावर गुंतून न राहता, त्याची लालसा मनाला न लागू देता, मोक्षाच्या पलीकडे ज्ञानोत्तर भक्ती अवस्था स्वीकारली. मोक्षाचा शिखर, मोक्षाचा कळस, त्याच्याही पलीकडची अवस्था स्वीकारली. आणि आता त्या उंच शिखरावर बसलो. तो देव मी भक्त आणि करतो त्याचं भजन. ते असं विठ्ठल अभंगाच्या ठळक बातम्या आपल्या समोर ठेवल्या. उर्वरित वेळामध्ये अभंगावर निरूपण करण्यापूर्वी परिहार देणं हे वक्त्याचं आदी कर्तव्य समजून श्री क्षेत्र ननासी अधिष्ठान सकल ग्रामदैवताच्या आशीर्वादातून एक तपोपूर्ती सोहळा पूर्ण होतोय. म्हणजे 12व्या वर्षातली ही 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. त्यासाठी गायलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा. या अभंगावर निरूपण करण्यापूर्वी वस्तुस्थितीचा परिपाठ मांडणं गरजेचं आहे. विश्वगुरु निवृत्तीनाथांच्या, जगतमाता सप्तशृंगी आईच्या सर्व दैवतांच्या कृपाक्षेत्राखाली सुंदर भव्य दिव्य स्वरूपाचा दृष्ट लागेल असा हा नयनरम्य सोहळा गेली 12 वर्षापासून या ठिकाणी संपन्न होतोय. संपन्न होणाऱ्या यज्ञातील वेलेसे रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. तर या तपोपूर्ती सोहळ्यावर आम्हाला थांबायचं नाही, तर या सप्ताची सेंचुरी पाहायची. आणि ती पाहण्यासाठी भगवंतानं आम्हाला जिवंत ठेवावं, याच्यासाठी साधना करावी. ती साधना महत्वाची आहे. आणि आज सर्व हा साधक भक्त परिवार आपल्या संसारातले हजारो कामं टाकून खऱ्या अर्थाने दिंडोरी प्रभागातील तालुक्यातील ननासी हे खऱ्या अर्थाने परमार्थाचं केंद्रबिंदू आहे. अनेक वाड्या वस्त्या या ठिकाणी जोडलेल्या आहेत. व्यापारी पेठ आहे. आणि खरं म्हणजे या व्यापारी पेठेमध्ये सुखाच्या पेठे घातला दुकान, मांडी याला वान राम नाम. महाराज म्हणता आता इथं दुकान मांडलेलं आहे, काउंटर लावलेलं आहे, घ्या रे होऊ नका रानभरी. एवढंच सांगायचंय संतांना. आता बावळेपणा सोडून द्या आणि इकडच्या गल्लीला या. हे साथे आलिया ओळंगा सारंग धरू, नाही तरी संसारो बस. आता या ट्रॅकला तुम्ही आलात. भव्य दिव्य स्वरूपाचा देखना मंडप, त्यातली गोड अशी लाइटिंग, सगळ्यांचे चेहरे वक्त्यासह अनेकांना सहज गत्या टिप्पणी करता येईल इतकं गोड दृश्य. आणि या सप्ताहाला लाभलेलं माझ्या वैष्णव वारकऱ्यांचं सौंदर्य. त्यामध्ये बालगोपाल भजनी मंडळ, त्र्यंबकेश्वरच्या ज्ञानराज विद्यालयातील
आदरणीय हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज यांच्या बुद्धी कौशल्यानं तयार झालेली ही विद्यार्थी शब्द सुमनानं त्यांचं कौतुक करतो. आपल्या ननासी पंचक्रोशीतील या प्रभागातील ही इकडची सर्व डायमंड मंडळी अगदी गोड का या खेड्यापाड्यात छोट्या छोट्या असणाऱ्या गावात या लोकांनी परमार्थ टिकवून ठेवला. त्यामध्ये भजन सम्राट स्वर सम्राट आदरणीय भास्कर महाराज असतील, निवृत्ती बाबा असतील, बाबासाहेब भाऊ आपल्या आदरणीय बाबासाहेब महाराज अलीकडे आहेत, ते पाहुणे आहेत आपल्याकडं. त्यांच्या सहसाथीला आदरणीय परमार्थ प्रेमी आदरणीय हरिभक्तीपरायण खरं म्हणजे आमच्या देवळा सटाण्याचं वैभव बागलान प्रभागातलं गोड व्यक्तिमत्व अक्षय महाराज इतक्या लांब अंतरावर इकडं आहात. आपण तुमचंही कौतुक करतो. आपल्या शेजारी बऱ्याच गावात सप्ते नव्हते तेव्हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आदरणीय आमचे कृष्णभाऊ वेलजाळे त्यांच्या साथीला चेअरमन वगैरे ही सगळीच मंडळी असायची आणि त्या सप्ताहामध्ये त्यांच्यामुळे मला याही प्रभागामध्ये पेठच्या पलीकडं गुजरात बाँड्रीपर्यंत जाता आलं. तेही इथं उपलब्ध आहेत. अलीकडच्या बाजूनं आमचे भास्कर महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज ही सगळीच मंडळी आहेत, पेटी मास्तर आहेत. मृदुंग सम्राट मृदुंगाचे महामेरू तालमणी ताल सम्राट आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव. ननाशीकरांनी हत्तीच्या वजनाचे आसवाच्या चालीचा हा माणूस जपला गेली अनेक वर्ष. ते म्हणजे आमचे कृष्णा महाराज. अगदी गोड पद्धतीनं त्यांची हस्तकला म्हणजे तुमच्या ओठावर आणि यांच्या बोटावर सरस्वतीचं वास्तव्य आहे आणि तुमच्या माझ्यापर्यंत हा गोड असा पंचक्रोशीत आवाज झोपलेल्यांच्या बसलेल्या कर्णपटलावर सॉफ्ट पद्धतीनं जे देत आहेत ते मोरिया साऊंड सिस्टम चांदवड तालुक्याचं वैभव अर्थात विकास महाराज त्यांचं कौतुक करतो. त्याचप्रमाणे समोर या ठिकाणी मराठी वक्ता यूट्यूब चॅनल त्यांचंही कौतुक करतो. गोड असे 5-6 चोपदार आहेत आमचे टिटवेकर वगैरे ही सगळीच मंडळी गेली अनेक वर्षापासून या सेवेत आहे, त्यांचं कौतुक करतो. कीर्तनानंतर भारुडं करणाऱ्यांचं कौतुक करतो. आदरणीय ताईंनी नारदीय भूमिका खांद्यावर विना घेऊन अगदीच नुसतं आरक्षणासाठी लढा नाहीत, नुसत्या मंत्र्याच्या लाडक्या बहिणी नाहीत, तर ब्रह्मदेवाच्या मानसकन्येत तुमचा नंबर आहेत. म्हणून मानसपुत्र आहेत ब्रह्मदेवाचे आणि काही मानसकन्या आहेत. मला तो विषय काय हाताळायचा नाही आज. म्हणून सर्वांचं मी शब्दसुमनानं कौतुक करतो. आणि ज्यांच्यामुळे मला तुमच्या समोर कीर्तन करण्याची संधी मिळाली, खरं म्हणजे या परिसरात या पंचक्रोशीत गेली 20-25 वर्षापासून माझ्यावर नितांत प्रेम करणारे ननासी गावातील सर्वच भाविक भक्त, त्यामध्ये ज्यांच्यामुळे मला हे व्यासपीठ उपलब्ध झालं ते आपल्या प्रभागातील सर्वा राजकीय आध्यात्मिक आणि सर्व गुणांना परिपूर्ण आदरणीय आमचे शेखर नाना देशमुख, त्यांचे सहकारी आदरणीय आमचे मुरली अण्णा आणि हेमंत दादा आदी करून आमचे संजू भाऊ असतील, त्यांच्या सहसाथीला बरीच मंडळी गड्या सर्वच मला हृदयस्थ आहेत. सर्वांचं मी कौतुक करतो. विशेषत्वानं तरुणाई आणि आज सकाळ संध्याकाळचे अन्नदाते आजच्या पंक्तीचे, ज्यांनी अन्न दिलं एक शीत दिधले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. म्हणून या कार्यामध्ये ज्यांचा खारीचा वाटा आहे, खऱ्या अर्थाने एवढा मोठा भव्य दिव्य ज्ञान यज्ञ आणि पत्रिकेत पाहिलेली सगळीच वजनदार कीर्तनकार मी सोडून एवढं सगळं जपण्यासाठी, आर्थिक टंचाई येऊ नये याच्यासाठी माऊली ज्ञानोबरायनं ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायातील 41व्या श्लोकावर निरूपण करताना काही दैवी पुरुषाची लक्षणं सांगितली मुरली यांना. जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया ठाया, तेथे जाण धनंजया विभूती माझी. भगवान परमात्मा सांगतात की या कार्यात वाहून घेणारी दानशूर दाते
मग कुणी अन्नदान करत असेल, कुणी काय, काहींकडे त्याही बाजू नसतील तर चटाया उचलायचं काम करत असतील, तरी सुद्धा देवाच्या दृष्टीनं ते त्या श्रीमंताच्या यादीत तेवढी श्रीमंती त्यांच्याकडे आहेत. आणि असे बरेच मनाचे श्रीमंत माणसं या धर्ममंडपात बसलेले आहेत. म्हणून व्यक्तिशः थोडी नावं जरी मी घेतली असतील, पण तुम्हाला सुद्धा मी हृदयात जागा देतो आणि मनस्वी मी तुमचं सर्वांचं कौतुक करतो. माझ्याकडून सुटलेली माणसं देवाच्या हृदयात राहतील यातही काही शंका नाही. म्हणून असं गोड असं हे स्वर्ग सुख, स्वर्गाला लाजवणारं हे ऐश्वर्य आपण या तीर्थक्षेत्री ननासी क्षेत्रामध्ये जपत आहात. पुन्हा एकदा कौतुक करतो. आणि आज बाहेर गावून आलेली बरीच मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामध्ये चांदवड तालुक्याचं भूषण, नाशिक जिल्ह्याचं वैभव आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकऱ्यांचा थांबा. हक्कानं यायचं आणि तिथं थांबायचं ते म्हणजे सर्वगुण संपन्न आदरणीय आमचे दत्तू काका राऊत चांदवडकर, भैरवनाथ हॉटेलचे मालक. असं गोड असणारं त्यांचं ते अन्नक्षेत्रच आहे भैरवनाथ हॉटेल म्हणजे. आणि त्यांनी मला 15 दिवसापूर्वी सांगितलं की नानाच्या सप्त्याला आणि आमच्या चौधरी पाहुण्यांच्या घरी मला तुमच्या निमित्तानं भेट देता येईल. नाना त्यांची भेट नाही, हे तुमच्यावर कर्ज आहे त्यांचं. आता त्यांच्याकडे कार्यक्रम निघाला का अण्णा तुम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडे गेलं पाहिजे, जसे परवा तुम्ही माझ्याकडे आले तसेच. म्हणजे ही एक ऋणानुबंध आपण म्हणतो. आणि ते जपण्यासाठी आदरणीय काका, त्यांच्याबरोबर आलेले आमचे खऱ्या अर्थाने आव्हाड सर, ती मंडळी आहेत. आणि या प्रभागामध्ये खरं म्हणजे आमच्या निफाड तालुक्यातून सिन्नर तालुक्यातूनच या प्रभागात नोकरी व्यवसायासाठी आलेत आमचे डॉक्टर आव्हाड. ते नाशिकमध्ये राहत असले तरी या पंचक्रोशीमध्ये आव्हाड डॉक्टरांचं फार मोठं कार्य आहे आणि तेही या ठिकाणी उपलब्ध आहेत. बाकीची सगळी चेहरे मोरे माझ्या परिचयाची असली तरी अगोदरच थोडंसं मी लेट झालो 15 मिनटं. आणि म्हणून मी मनस्वी तुमचं सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि आता स्तुतीपेक्षा वस्तुस्थितीला किंमत देतो. विठाला अभंग जगद्गुरु तुकोबरांचा अक्षय महाराज अभंग मोठा गोड आहे. साधकाच्या जीवनामध्ये साध्याची प्राप्ती झाल्याच्या नंतरचा बदल आहे. कोणत्याही गोष्टीला वेळ यावी लागते. कधीतरी आपण ऐकलं गड्या, समय से पहिले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता. कोणत्याही गोष्टीला वेळ यावी लागते, समय यावा लागतो, त्या वेळेची वाट बघावी लागते. आज तूप खाल्लं उद्या रूप आला असं काही घडलं नाही कधी. मग थोडंसं वेटिंगला राहावं लागतं. आणि परमार्थ करत असताना तर 100% तो का म्हणे नाही चालत जातानी प्रात काळ झाली आल्या विना प्रात काळ झाले. तो का म्हणे नाही नंतर जातानी प्रात काळ झाली आल्या विना प्रात काळ झाले. तुका म्हणे नाही चालत जातानी प्रात काळ झाली आल्या विना प्रात काळ झाली जे ओवाळून टाकावं असं गोड प्रमाण तुम्ही प्रास्ताविकात दिलं महाराज, फार गोड आहे. तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे नाही चालत तातडी प्रातकाळी घडी आल्या विना. पण आमच्या बाबतीत असं नसतं. तुमच्याकडं म्हण आहे का नाही मला माहित नाही. शेखर नाना उतवळा नवरान गुड घ्याला बाशिंग. आणि आज असाच भरणा जादा झाला. कष्ट काहीच नको, श्रेय काहीच नको, कृती शून्य जीवन जगायचं आहे. आणि सगळ्या गोष्टीचा मान सन्मान मला ताबडतोब मिळाला पाहिजे. कसं शक्य आहे? महाराज म्हणतात हे आमचं आजचं नाही, मागे बहुता जन्मी आणि हेच करीत आलो आम्ही. त्याच्या पुढे जाऊन थोडस बाबासाहेब महाराज सांगेल ना. नामदेव रायला जर विचारलं तर त्यांनी हेच सांगितलं, म्हणा जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही
विचारल्यानंतर उत्तर मिळालं. कधीच आहे महाराज? जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. तुकोबरायला विचारलं, जे जे झाले अवतार पाठ आहे पुढचं सगळं, इतक्या दिवसापासून आहे. मग एवढ्या दिवसापासूनचा जर परमार्थ आहे तर आपलं 12 वर्ष सुवर्ण महोत्सवी, अमृत महोत्सवी, शतक पूर्ती आपली अगरबत्ती कुठं मिरवता? बरोबर आहे. जर साधू संतांचं वाङ्मय जर बघितलं तर युगानयुगे जन्मोजन्मी अनंत जन्म झाली तेव्हापासून आम्ही अखंड देवाचं भजन करतो. मग भजनाची पसंती देवानं केली का? हो केली. मग आमच्या भजनाची पसंती देव का करत नाही? भजनातला भाव भिन्न आहेत, भजनातलं प्रेम भिन्न आहेत, अंतरातला भाव भिन्न आहेत. महाराज म्हणतात आमचं भजन भजन ठरलं नाही. माऊली ज्ञानोबरायानं हरिपाठामध्ये तुमच्या भजनाची विकृती पाहिल्याच्या नंतर भजन चालू आहे पण देव भेटत नाही, प्रवास चालू आहे पण गाव येत नाही, याचा अर्थ असा आहे ज्या अर्थी प्रवास करता पण गाव येत नाही, रस्ता चुकलात. भजन करता पण देव भेटत नाही, भजनात काहीतरी व्यंग आहे. मग भजन भजन ठरत नाही, ते बरळणं ठरतं. आणि आपलं भजन जर बरळणं ठरत असेल तर महाराज म्हणतात त्याला देव कसा भेटेल? तवा चाळ बरळते बर आनंद वाचाळ बरळते बर ओ आनंद वाचाळ बरळते बर त्या काही सांगो पाळ पावे हरे त्या कैसा गोपाळ पावे हरी हरी मोखे मना हरी मोखे हरी मोखे मना हरी मोखे हरी हरी मोखे मना. आवडलं मला तुमचं भजन. माऊली ज्ञानोबरायाच्या कुस्तीत जो प्रसाद मिळाला तो वारकरी बास तुम्ही दिलात. महाराज म्हणता अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैचा गोपाळ पावे हरी, देव त्याचा स्वीकार करत नाही. मग आमच्या भजनाला अर्थ नाही, आमचं भजन कृतीशून्य आहे, भावशून्य आहे. आणि आम्ही अपेक्षा देवाची जर करत असेल तर देव आम्हाला भेटेल का? महाराज म्हणता कदापि शक्य नाही. मग भजन कशा पद्धतीचं असावं? देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. अजून भजन भजनासाठी असावं, प्रदर्शनासाठी नसावं. देवानं आपल्याला स्वीकार करावा असं वाटत असेल तर. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांच्या लाईफमध्ये, त्यांच्या आयुष्यामध्ये मूर्ख लोकांच्या शाबासकीसाठी भजन केलं नाही. संत सत्पुरुषांनी नाही केलं. मग देवासाठी घेऊन जोग अवघा भोग त्यागी येला, देवासाठी देवाचं भजन केलं. आणि मग त्या भजनाचा स्वीकार माझ्या भगवान परमात्म्यानं केला. महाराज म्हणतात आणि त्याच्यासाठी ती वेळ माझ्या जीवनामध्ये आली. देवाचं भजन करून करून एक दिवस भगवान परमात्मा माझ्या प्रामाणिक भजनाला प्रामाणिकपणानं जागला. आणि बस मी नित्य नेमानं त्या गोष्टीची, त्या क्षणाची वाट बघत होतो. तो क्षण माझ्या जीवनामध्ये ओढवून आला. कसा आला हो? मग जगद्गुरु तुकोबरायांनी त्याच्या स्टेप तुमच्या माझ्या समोर मांडल्यात. कशा पद्धतीनं? ते म्हणतात कोणत्याही गोष्टीला वेळ यावी लागते. समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता, हाही व्यवहार आपण ऐकला, कधीतरी आपण ऐकलं. म्हणजे कोणतीही गोष्ट येण्यासाठी वेळ यावी लागते. फक्त विचार पॉझिटिव्ह असले पाहिजे. निगेटिव्ह विचाराचा माणूस यशाच्या शिखरापर्यंत हेमंत भाऊ कधीच जात नाही. त्याला जर यशाच्या शिखरापर्यंत जायचं असेल तर त्याच्या जीवनामध्ये त्यानं विचार पॉझिटिव्ह ठेवले पाहिजे. जगद्गुरु तुकोबराची श्रद्धा, विश्वास आणि भाव तेवढ्या उंचीचा होता का माझ्या जीवनामध्ये एक दिवस भगवान परमात्मा माझ्या भजनाला, माझ्या भक्तीला 100% न्याय देईल. आणि तो न्याय देण्यासाठी वाट बघत होते. आणि बघता 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 जगद्गुरु तुकोबराच्या जीवनामध्ये साक्षात्कार झाला. तो जागृतीत नाही ना अक्षय महाराज, तो जागृतीत नाही. मग स्वप्नामध्ये आल्याच्या नंतर बाबाजी चैतन्यानं त्यांच्या जीवनामध्ये
जे ज्ञानामृत दिलं, जो बीजमंत्र दिला, त्या बीजमंत्रानं जगद्गुरु तुकोबराच्या जीवनातला कायापालट झाला. पण आपल्या जीवनातल्या पारमार्थिक ट्रॅकवर उतरल्याच्या नंतर आयुष्याच्या वाटेवर ज्या दिवशी आपल्याला योग्य मार्ग सापडेल आणि सद्गुरु जीवनामध्ये आपल्याला दीक्षा देईल, आपल्या आई वडिलाच्या खऱ्या अर्थाने आईच्या पोटी जन्म घेऊन ज्या दिवशी आम्ही या जीवसृष्टीमध्ये येतो, तो आपला पहिला जन्म आहे. आणि ज्या दिवशी सद्गुरु आपल्या जीवनामध्ये आपल्याला बीजमंत्र देतात, तो आपला पुनर्जन्म आहे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, बस ती वेळ मी माझ्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये मी गाथा नावाच्या प्रकरणात तर रेखाटलीच, पण हृदय पटलावर कोरून ठेवली. त्या संधीचं सोनं माझ्या जीवनामध्ये मी केलं. आणि तुकोबरायांनी स्पष्टपणे सांगून टाकलं, बाबासाहेब महाराज, बरवी ही वेळ सापडली संधी आणि साह्य झाली बुद्धी संचिताची. येणे पंथे माझी चालली पाऊले आणि दरुशन झाले संतापायी. पुढे ऐका, त्राशिले दारिद्र्य दोषा झाला खंड आणि त्याची काळे पिंड पुनीत झाला. हा पंचतत्वाचा पिंड हा पुनीत झाला. तुकोबा तुकोबा राहिले नाही, मग म्हणा अनुरेणू अनुरेणुया थोकडा तुका कसा आहे वडा, तुका कसा आहे वडा, तुका कसा आहे वडा. अनुरेणुया थोकडा तुका कसा आहे वडा, तुका कसा आहे वडा, अनुरेणुया थोकडा तुका कसा आहे वडा, तुका कसा आहे वडा. जगद्गुरु तुकोबराच्या जीवनातली वाढलेली उंची आहे, झालेला बदल आहे. अनुरेणू या थोकडा आणि तुका आकाश आहे वडा. गिळवणी सांडिले कलेवर आणि भवभ्रमाचा आकार. महाराज म्हणता, ऐका, आता तुकोबराय मर्यादित तुमच्या माझ्या पुरते राहिले नाही, विश्व व्यापून टाकलेलं अनुरेणू या थोकडा, या संपूर्ण विश्वातील अनुरेणूमध्ये प्रत्येक असणाऱ्या चराचरामध्ये जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातला प्रत्येक असणारा गुण, त्यांच्या जीवनातले आदर्श या समाजापर्यंत 450 वर्ष उलटून गेली काका, अजूनही जशीची तसे आहेत. जगद्गुरु तुकोबराच्या जीवनानं, त्यांच्या कर्तृत्वानं आकाशाला गवसणी घातली. जगद्गुरु तुकोबराचं कार्य वाढत गेलं. किती वाढलं? महाराज म्हणता, वेदा माझी वेद तुका पंचमहावेद. जगद्गुरु तुकोबराय पंचम वेद आहे. जगद्गुरु तुकोबराच्या कार्याची उंची आहे. आणि जगद्गुरु तुकोबराच्या ज्ञानाचं वैभव जर विचारलं तर अतिशोक्ती नाही, पण वस्तुस्थिती आहे. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. महाराज, 4 वेद मुखोद्गत आहे. सृष्टीतलं सगळं नॉलेज आहे. निसर्गाच्या संबंधानं एकरूपता आहे. म्हणून तर वृक्षवल्ली आम्हा सुईरे वनचरे. माणसं माणसाशी बोलतील यात काय नवल. संतांचं बोलणं या निसर्गातील प्राणी मात्राच्या बरोबर आहे. त्यांच्या जीवनातली उंची आहे. आज शालेय शिक्षणातून जगातल्या 17 भाषेवर माणूस कमांड करतं, पण माझ्या माऊली ज्ञानोबरायानं देवाचा पत्ता विचारताना कावळ्याशी बोलणं केलं. पहिलं तोगे कामोकताय, पहिलं तोगे कामोकताय, बैल तोगे कामो कोकणा है, बैल तोगे कामो कोकणा है. सपून गे माये सांगताय, हा सपून गे माये सांगताय. पहिलं तोगे कामोकताय, पहिलं तोगे कामोकताय. भाषा बघा कोणाशी आहे. आम्ही शेजाऱ्याशी नीट बोलत नाही, नातेसंबंध आम्हाला जीव नीट जपता येत नाही, पण संतांच्या जीवनातली उंची आहे, संतांच्या वागण्यातली व्यापकता आहे. महाराज त्या कावळ्याच्या बरोबर संबंध साधताय, बोलताय आणि त्याला पुन्हा निरोप सांगतात. माझी साधना खरी जर असेल तर माझ्या पांडुरंगाला आमचा निरोप द्या. आणि जर माझा पांडुरंग परमात्मा जर येणार असेल,
हा सुखद सल्ला जर तुम्ही आम्हाला दिला आणि ते दोन गोष्टी जर तुमच्याकडून आमच्या कर्णपटलावर जर पडल्यात ना, तर आमच्या जीवनाला ट्रॅक मिळेल. तुमचे उपकार आम्ही कधी नाही विसरणार, कृतज्ञ नाही होणार, कृतज्ञता व्यक्त करणार. आणि त्याला सांगितलं, थांबू नकोस इथं, उडरे उडरे काऊ, तुझे सोन्यानं मडविल पाहू. तुझ्या पायाला मी सोन्याचं कोट्याड करेल, सोन्याच्या वस्तू मी तुझ्या पायामध्ये टाकेल. आम्ही चांदीचे पैजण वाटतो का? पांडुरंगाला निरोप सांगण्यासाठी, सुखद निरोप कर्णपटलावर पडण्यासाठी. हा इतिहास, हे शास्त्र, महाराज हे वेद विचार आमच्यापर्यंत पोचवलेत. आणि त्याच भगवान परमात्म्याला मिळालेल्या निरोपानं अखंड जीवनातला जपलेला सदाचार आणि भक्ती, त्या भक्ती साधनेची उंची वाढली आणि जगद्गुरु तुकोबराच्या जीवनातले दिवस बदलले. महाराज म्हणतात, त्राशिले दारिद्र्य दोषा झाला खंड, आणि त्याची काळे पिंड पुनीत झाला. आता हा पिंड पुनीत झाला आणि आज आमच्या जीवनामध्ये एवढा बदल आहे. माती हातात घेतली तर सोनं आहे, आणि नजर टाकली तर त्याच्या जीवनामध्ये बदल करून टाकणार आहे. नजरेत पावर आहे, आलिंगनात ताकद आहे, नेत्रदृष्टीत ताकद आहे, कृपादृष्टीत ताकद आहे, चरणस्पर्शेत ताकद आहे. महाराज ही एवढी एनर्जी तुम्हाला कुठून मिळाली हो? त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं त्या अभंगाच्या पहिल्या, बळीयाचे अंकिता अंकिता, बळीयाचे अंकिता, बळीयाचे अंकिता अंकिता, बळीयाचे अंकिता. बळीयाचे अंकिता, बळीयाचे अंकिता, बळीयाचे अंकिता, बळीयाचे अंकिता, बळीयाचे अंकिता अंकिता, बळीयाचे अंकिता. ओ बळीयाचे अंकिता अंकिता, बळीयाचे अंकिता. बळीयाचे अंकिता, बळीयाचे अंकिता, ओ बळीयाचे अंकिता, बळीयाचे अंकिता. भी जानो बळीवंता, अभी झालो बळीवंता. आला थाळीला संसार संसार, राधाळेला संसार, राधाळेला संसार, तुमच्या गोड गायनातून सुंदर चालीनं सेवेला घेतलेला अभंग जन्माला आला. माझे जगद्गुरु तुकोबराय झालेला बदल खचलेल्या लोकांना सांगतात, हातबल होऊ नका, देव न्याय देतो, वेळ यावी लागते. आज आम्ही बळीवंत झालो, बळीवंत झालो, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. त्याच्या अंकित झाल्याच्या नंतर त्यानं आमचा स्वीकार केला. बलसंपन्न भगवान परमात्मा, त्याच्या आम्ही अंकित झालो. खरं म्हणजे तुम्ही अंकित कोणाच्या होतात यावर सगळं डिपेंड आहे. आम्ही देवाच्या अंकित होण्याऐवजी काका आम्ही संसाराच्या अंकित झालो. जगद्गुरु तुकोबरायानं हे तुमच्या माझ्यासारख्या पामर जीवाचं ऑब्झर्व केल्यानंतर नाना असं लक्षात आलं. ते म्हणतात, कार्य दास होशी संसाराचा खर, गाढवपणा करतो कशाला बाबा माणसा, गाढवासारखं संसाराचं ओझं वाहतोस. जरा याचा संसाराचा संग सोडून दे, चांगला संग कर.
व्यवहारात म्हण आहे गड्या, संगत तशी पंगत. थोडं पुढे बोलतो ना डॉक्टर, डवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही पण गुण लागला, अशी म्हण आहे आपल्याकडे चलनात. म्हणजे याचा अर्थ असा आहे, संग चांगल्याचा करावा, आणि जर चुकीचा संग झाला तर अक्षय महाराज तशी संतांची प्रमाण आहे. घायाळाचा करिता संसार अंग अंग माखावे, अंग अंग माखावे, अंग अंग माखावे. घायाळाचा करिता संग अंग अंग माखावे, अंग अंग माखावे, अंग अंग माखावे. घायाळाचा करिता संसार अंग अंग माखावे, अंग अंग माखावे, अंग अंग माखावे. करिता घायाळाचा संग अंगांग माखले. महाराज म्हणतात, घाणीत दगड मारल्याच्या नंतर काका त्या घाणीचे शिंतोडे आपल्यावर उडणारच आहे ना. महाराज म्हणतात, त्या घायाळाचा संग जर केला तर त्याचं अंग, म्हणजे एक बघा जंगलामध्ये असा एक प्राणी आहे, त्याच्यावर वाघ सिंह सुद्धा अटक करत नाही, कारण त्याच्या अंगावर अशी काठी असतात, आणि त्यानं असं अंग फडकवलं का त्याच्या जवळ गेल्यानंतर ते काठी त्या समोरच्याच्या अंगामध्ये घुसतात. महाराज म्हणतात, करिता घायाळाचा संग अंगांग माखिले. चुकीच्या लोकांच्या संगतीला जर तुम्ही गेला तर 100% तुमच्या जीवनावर त्याचा इफेक्ट होतो. मग कुणाच्या संगतीत कुणाला बाधा लागला त्यालाही प्रमाण दिली. महाराज म्हणतात, हिरा ऐराणीवर ठेवला तर हिरा ठेविता ऐरणी, वाटी मारिता दोघाने, तुझी बोल पावे खरा, करणीचा होय अंतरा. हिरा ठेविता ऐराणी, वाट मारिता दोघांनी, तुझी बोल पावे खरा, करणीचा होय अंतरा. हा ठेकणाच्या संगे हिरा जो बंगला, तो संगे नाडीला साधू जैसा, तो संगे नाडीला साधू जैसा. साधू जैसा. दोनही प्रमाण दिलेले तुम्ही फार गोड दिलीत. अगोदर हिऱ्याची लेवल सांगितली. महाराज म्हणतात, करणीचा चुरा होतो पण ओरिजिनल हिरा फुटत नाही. आता एका रात्रीत फुटतात तो भाग सोडा. काय सगळ्यात महत्वाचं आहे गड्या, तो हिरा फुटत नाही. एक तर ऐराणीत जाऊन बसतो, नाहीतर महाराज त्या करणीचा चुरा करतो, पण ओरिजिनल हिरा तो फुटत नाही. पण अशाही हिऱ्याला संग जर ढेकणाचा लागला तर त्या हिऱ्याचं हिरे पण राहत नाही, तो हिरा फुटतो. महाराज म्हणतात, तसं कुसंगतीनं साधू नडतो, तसा हिरा ढेकणाच्या संगतीनं फुटतो. संगत कोणाची करायची हे डिपेंड तुमच्यावर आहे, कोणाची संगत करायची आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे, जर तुमच्या जीवनाचं सोनं व्हावं असं वाटत असेल तर संग संताचा आणि देवाचा करा. काय तुमच्या जीवनामध्ये बदल होईल. म्हणून तर सल्ला देताना दिला, संगत संतन की करले, जीवन का सार्थक कचू करले. महाराज म्हणतात, चांगल्याच्या संगतीत जा, चांगलं करून घ्या. मग कुणाला कुणाच्या संगतीमध्ये, देवाच्या संगतीत जीवाचं कल्याण झालं. तुकोबरायांनी तुम्हाला मला त्याचा निर्वाळा केला. साधू संतांनी अक्षय महाराजाशी असंख्य दाखले दिलेत. अरे लोखंडाला कवडी मोल किंमत नाही, पण परिसाचा संग झाला कोणाला, लोखंडाला. आणि लोखंड लोखंड राहिलं नाही, त्याचं 24 कॅरेट सोनं बनलं, ज्याचा भाव 1,000 आपलं 1,65,000, 3% GST आणि 12% मजुरी प्लस करा. काय मग एवढा मोठा उच्चांक त्यांना कशानं, लोखंडाला नसता मिळाला हो, संग परिसाचा झाला. पण परिसाचा संग झाल्यानंतर लोह बदललं. खापरावर काय इफेक्ट झाला, खापरावर परिसाचा इफेक्ट नाही. तसं गावात किती सप्ते होऊ द्या,
काही खापरांवर काहीच बदल होत नाही. तो बदल व्हावा ही आयोजकांची इच्छा आहे बुवा. आयोजकांच्या भावना आहेत का त्यांच्यामध्ये बदल झाला पाहिजे आणि मग ते तिकडच्या ट्रॅकवरनं इकडच्या ट्रॅकला आले पाहिजे. कोणत्या ट्रॅकला आहे? सरकार मान्य लायसनधारक. तिकडून त्यांनी कुठं यावं? हभ नावाचा सिम्बॉल जोडावा. हेमंतदादा एवढ्यासाठीच आहे ना हा सगळा खटाटोप. हे सगळे नामांकित महाराष्ट्रातले वक्ते कशासाठी? तुमच्या मनावर त्यांच्या विचारांना अतिक्रमण केलं पाहिजे आणि शास्त्र पुराणाचे विचार सांगून तुमच्या मेमरीत भरलेला व्हायरस तो काढून हे 7 दिवस सॉफ्टवेअर मारायचं. याला काय जीवन क्लीन करून घ्यायचं आहे, मेमरी वॉश करून घ्यायची आहे आणि पुढच्या सप्त्यापर्यंत महाराज अखंड माझ्या या ग्रामदैवताच्या समोर माझ्या ज्ञानोबा तुकोबरायचं भजन, पांडुरंगाचं भजन गायचं आहे का? त्यानं आमचा स्वीकार करावा म्हणून. मग जगद्गुरु तुकोबरायात आम्ही त्याच्या अंकित झालो, त्या भगवान परमात्म्याच्या जवळ गेलो आणि त्यानं आम्हाला त्याच्या जवळचं बळ दिलं. यदा आदित्य गतम तेजो जगत भासे ते खिलम. सर्व जगाला शक्ती ऊर्जा पुरवणारं तत्व ते आमचं झालं. आणि आता आमच्या जीवनातलं दैन्य गेलं, दुःख गेलं, दारिद्र्य गेलं. आता आम्ही बलसंपन्न झालो. कशा पद्धतीनं? तुम्ही तर जीवदशेला प्राप्त होता, आता तुम्ही देवदशेच्या गप्पा का मारायला लागले? तुम्हाला 18 विश्व दारिद्र्य आणि आता तुम्ही श्रीमंतीचे गप्पा मारतात. त्यांनी सांगितलं इथून मागचे दिवस होते आमचे तसे, पण आता स्वीकार देवानं केला. आता आमच्या जीवनामध्ये दारिद्र्य राहीलच कसं? मग त्याला दृष्टांत देताना सांगितलं पोरगी गरिबाची आहे पण केली श्रीमंताच्या पोरानं. गेलं तिचं त्याच दिवशी दारिद्र्य. संतांनी त्याचं केलं वर्णन. दुर्बळाची कन्या समर्थानं केली. अवदसाने माली समोळा, अवदसाने माली समोळा. हा दुर्बळाची कन्या समर्थान केली, अवदसाने माळी समोर जा, अवदसाने माळी समोर जा, समोर जा, समोर जा. फार गोड प्रमाण आहे. दुर्बळाची कन्या समर्थानं केली, अवदासा निमाली दारिद्र्याची. देव भक्त दोन्ही एकरूप झाले आणि मुळीची संचिले जैसे तैसे. कृष्ण महाराज फार गोड प्रमाण आहेत बरं काही. महाराज म्हणतात देव आणि भक्त आता हे नाण्याच्या 2 बाजू राहिल्यात. नाणं एक आहे, बाजू 2 आहे. देव एक बाजू आणि दुसरी बाजू भक्त. महाराज तसंच आहे आमच्या जीवनामध्ये. हे सगळं कशामुळे? त्याच्या अंकित झाल्यामुळे. मग त्यांनी विचारलं महाराज ते बळ आणलं तुम्ही, पण आपल्या समोर 33 कोटी देवाने अष्टभैरवच्या मुंडाचं वर्णन केलं गाड्या. मग तुम्ही नेमकं यातल्या कोणत्या देवाकडे गेलात बळ आणायला? मग त्यांनी सांगितलं सगळ्या देवांचा मोहरक्या. जो देव कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे तो सगळ्या देवांना बळ पुरवणारा आहे. बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव. हा तोया देवाचाही देव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, पंढरीराव. बळिया माझा पंढरीराव. आणि तो या देवाचाही देव. म्हणजे सगळे देव त्याच्या कमांड मध्ये आहेत, त्याच्या आधिपत्याखाली आहेत. सगळ्यांना शक्ती त्याचीच आहे, सगळ्यांना बळ त्याचंच आहे. कोणाकोणाला? ते म्हटले सूर्याला सुद्धा माझं बळ आहे, चंद्राला सुद्धा माझं बळ आहे. तुमच्या माझ्या पाठीमागं अदृश्य शक्ती तुम्हाला खायला लावतो, खाल्लेलं पचवतो, पचवल्यानंतर झोपवतो, झोपेतून पुन्हा उठवतो. अदृश्य शक्ती देवाचीच आहे. महाराज म्हणतात तो देव आहे माझा पांडुरंग, बळिया माझा पंढरीराव. आणि तो हा देवाचाही देव, सगळ्या देवांचा देव पंढरीचा पांडुरंग.
त्याचे आम्ही अंकित झालो. मग काही लोकांनी वेगवेगळ्या क्युऱ्या काढल्यात. जेव्हा एखादा माणूस ग्राउंड लेवलवरनं वरिष्ठांच्या संगतीत जातो, फिरताना पाहतो, तेव्हा माणसं सहजच विचार करतात की हा माणूस पहिला असा होता आणि आता याची संगती, याचे मित्र परिवार, याचं सगळे व्यवहार मोठमोठ्या लोकांच्या बरोबर आहे. मग तो त्यांच्या पंक्तीला त्यांच्या बरोबरीनं कसा गेला. मग त्याच्यावर वेगवेगळ्या क्युऱ्या. बघा तुम्ही, एखाद्याचा 18-20 दारिद्र्य असू द्या आणि एकाएकी त्याला श्रीमंतीचे सगळे भोग जर मिळाले, तर नाना माणसं शक्यतो त्या लोकांवर शंका घेतात. का आमच्या डोळ्यात देखत तो माणूस असा होता, 18-20 दारिद्र्य, आणि आता तो अरबोपती झाला, करोडोपती झाला. मग काही म्हणतात त्याला सापडला असेल, काही म्हणतात त्यानं कुणाचं लुबाडला असेल. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या क्युऱ्या निघतात. पण खरं सांगू, सापडत नाही आणि लुबाडलं जात नाही. कारण जग इतकं काही सोपं नाही. लोक कष्टाकडे पाहत नाही, उगाच चुकीच्या पद्धतीनं माणसं त्या व्यक्तीला टार्गेट करतात. आता त्याला नाविलाज आहे. तसं जगद्गुरू तुकोबरायला सुद्धा या उंचीवर आडू झाल्याच्या नंतर लोकांच्या शंका कुशंकाला उत्थान आलं आणि जगद्गुरू तुकोबरायला विचारलं, महाराज, बलसंपन्न भगवान परमात्म्याच्या अंकित होताना तुम्ही काही देवाला पैसा लोटलात का? पूर्वीचे व्यवहार पेट्यात होते, आता खोक्यात आले, मग काही खोके दिलेत का बुवा? जेव्हा जगद्गुरू तुकोबरायानं कपाळाला हात मारला आणि मग तुकोबरायानं सांगितलं, बाबा, तुम्ही सुगीचे दिवस उपभोगतात, ते दिवस आमच्या टायमाला नव्हते गड्या. गाडीत आलो आम्ही, काकांना मी या वडसर. तेव्हा काकांनी सांगितलं, महाराज, ट्रकची ड्रायव्हिंग केली मी 12 वर्ष, इतके दिवस काढले, असे दिवस काढले, आणि आज कुठंतरी देवानं चांगले दिवस दिले. महाराज, कोणत्याही गोष्टीला घासल्याशिवाय कोणतीच गोष्ट नाही ना बाबासाहेब महाराज भेटत जीवनामध्ये. लोक कष्टाकडे बघत नाही. जगद्गुरू तुकोबरायला विचारलं, महाराज, पैसे देऊन तिथे गेलात का? जगद्गुरू तुकोबराय म्हणतात, पैसा मी गरिबासाठी वापरला. श्रीमंती नव्हती असं नाही, वैभव सगळं होतच, मी प्रास्ताविकात बोलून गेलो ना नाना. संपत्ती आणि दया दोन्ही एका ठिकाणी आल्याच्या नंतर ती माणसं दानधर्म करतात. आपल्यापेक्षा जीवनामध्ये दुसरे सुखी झाले पाहिजे या आंतरिक भावना त्या लोकांच्या मनात असतात का ज्यांच्या पूर्वजन्मीचा ठेवा त्यांच्या अंतकरणात आणि पाठीमाग असतो. पाप्याची पितर सत्कर्मी दान करत नाही. जगद्गुरू तुकोबराय म्हणतात, मी पहिल्यांदा दुर्गा देवी नावाचा रोग आला, दुष्काळ पडला, दुष्काळात द्रव्य गेलं, मान सन्मान हरपला, घरातली माणसं गेली, खचलो नाही, गरजू लोकाला वाटून दिलं, स्वतःचा प्रपंच संसार उघड्यावर आला, आणि त्या दिवसापासून सगळं संसाराचं ओझं वाटोळं झालं. आणि बस त्या दिवशी माझ्या जीवनामध्ये मी भामचंद्र घोरडा आणि भंडाऱ्या डोंगराची निवड केली. एकांतामध्ये अखंड देवाचं भजन केलं. आता पैसा म्हणाल तर माझ्याकडे नाही. मग पैशानं देव खरेदी करता येत नाही. मी नेहमी सांगत असतो, पुन्हा बोलून जातो, पैशावाल्याला देव कळत नाही आणि पैशानं देव मिळत नाही. ध्यानात ठेवा, देव कळायला आणि मिळायला श्रद्धा आणि भाव आणि वाडवडिलाची पुण्याई लागते. त्याच्याशिवाय या गोष्टी सगळ्या घडत नाही. जगद्गुरू तुकोबराय म्हणतात, जर तुम्हाला माझ्या संबंधानं पैशाची शंका येत असाल तर त्या टायमाला 2 नंबरचे व्यवहार मी कधी केलाच नाही. उलट होतं ते मी उधारीत वाटून दिलं. सावकारकी होती तर वह्या बुडवून टाकल्या. कोणाचं मन दुखवेल असं माझ्या लाईफमध्ये मी कधी जगलो नाही आणि वागलो नाही. आणि तरी तुम्ही माझ्या चारित्र्यावर असे शिंतोडे उडवत असाल तर लत लागू गड्या अशा हलकटपणाची भाषा वापरणाऱ्याला. पण माझा भगवान परमात्मा या जगाचा न्यायाधीश आहे. मी आरोपी असेल तर निश्चित त्याची दंडात्मक कारवाई देव माझ्यावर करेल. पण निरपराध असेल तर देव तुमचा ऐकणार नाही, माझा स्वीकार करेल. तुकोबराय म्हणतात, केलाय देवानं माझा स्वीकार. तुमच्या बोलण्याला काय अर्थ आहे? पैशाच्या बाबतीमध्ये तुम्हाला शंका येत असेल तर करा माझ्या घराची सीबीआय चौकशी. येईल तुमच्या लक्षात माझी वस्तुस्थिती आणि परिस्थिती
त्यावेळेस त्यांच्या परिस्थितीचा आढावा दिला ना बाबासाहेब महाराज. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीती. पैशाच्या बाबतीमध्ये भास्कर महाराज तुकोबराय कमी पडले, पण काही बुद्धिवादी लोक त्याही टायमाला होतीच. त्यांच्या बोलण्याचा आणि हलकटपणाचा कळत झाला. त्यांनी पुन्हा पुढची क्वेरी काढली. महाराज नसुद्या ना पैसा, सत्ताबळ तुमच्याकडे होतं का? सत्ताबळ असल्यावर काय होतं? अहो काही होतं. म्हणून तर आपल्याकडे म्हण आहे, ज्याच्या हातात सत्ता तो पारधी. काही करू शकतो सत्तेनं माणूस. म्हणून सत्ताधारी माणसं काही करू शकतात. तसं तुम्ही देवाला टार्गेट केलं का सत्तेच्या बळावर? तुकोबरा म्हणता, अरे सत्ता बळाला समाज पाठीमागं पाहिजे. एकटा माणूस सत्ता संपन्न करू शकत नाही. सत्ता मिळवण्यासाठी समाज पाठीमागं पाहिजे. आणि समाज त्यांच्याच मागं असतो काय, जे परमार्थिक ट्रॅक सोडून वागतात. हे मी आजचं नाही बोलत ना काका. 11 एकशेनी सैन्य आणि समाज कौरवांच्या बरोबर होता. कौरवातल्या कोणत्या माणसाचा चांगला गुण होता सांगा बरं? महाभारतात एखाद्या तरी ठिकाणी त्यांच्या अंतकरणाला कुठंतरी दयेचा पाझर फुटला असा एखादा दृष्टांत द्या. एखाद्या तरी वेळेस कृष्णाला कृष्ण म्हटले असा एखादा दृष्टांत द्या. महाराज कृष्णाला मान सन्मान द्यायचा ठरवला, तरी त्याच्यामध्ये प्रतिबंध केला. कृष्ण गवळ्याचा पोरगा आहे, आम्ही गर्भजात श्रीमंत आहे, खानदानी वसा वारसा राजकारणाचा आमच्याकडे आहे. कृष्णाला काय मान द्यायचा? तो गवळ्याचा पोरगा आहे. शिशुपालानं नाकारलं ना. म्हणजे कृष्णाच्या माना सन्मानाला नाकारणारी, श्रीमंतीच्या मस्तीत दुसऱ्याची किंमत करणारी एक जात त्याही टायमाला होती आणि आजही आहे. सगळ्यात महत्वाचं आहे, नास्तिक आहेत पण समाज नास्तिकांच्या बरोबर तेव्हाही होता. पांडव आस्तिक आहे, कृष्णाला सोडून महाराज एक सेकंद बाजूला नाही येत. पण 7 एकशेनी सैन्य त्यांच्या बरोबर, समाज त्यांच्या बरोबर कमी होता. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ज्या लोकाला माझ्या भजनाचा त्रास झाला, ज्या लोकांना माझं वागणं जगणं पसंत झालं नाही, ज्यांनी मला गावाच्या बाहेर काढलं, ती लोक माझ्या नावानं बटन दाबतील कसे? अरे घर कल्लं तर चालेल, घराचा वासा कलू नये अशी म्हण आहे. मग कोपला पाटील गावीची ही लोक आता माझं भिक कोण घाली? जर गावचा पाटीलच माझ्या विरोधात गेला तर फार्म टाकू कुणाच्या भरोशावर? अजून पुढे सांगू, अरे जिच्या भरोशावर, जिच्या बरोबर मी संसार केला, त्या अर्धांगिनीने सुद्धा तक्रार केली. फुटका तो विना त्याला 2 तारा, घाली येर झरा पंढरीसी, माझे माये बापे बरे नाही केले आणि पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. माझं कपाळ फुटक ग, कपाळ फुटक. माझ्या 4 बहिणी नांदती सुखात आणि माझी कर्मरेषा ओढावली. जर घरातलंच मत पैठणीवर विकत असेल तर फार्म कोणाच्या भरोशावर टाकायचा? मी निवडून कसं येणार? पण खरं सांगू, लोक विरोधात गेले तरी चालतील, पण पांडुरंग माझा झाला याचा मला सार्थ स्वाभिमान आहे आणि तो तुमचा माझा व्हावा. सप्ता त्याच्यासाठीच आहे. देवानं आपला स्वीकार करावा. जगद्गुरु तुकोबराय एवढी श्रीमंती माझ्याकडे आहे, बाकी लोकेशनाची श्रीमंती नाही आहेत. म्हणून सत्ताबळाच्या बाबतीमध्ये मी कमी पडलो. काही बुद्धिवादी लोक तुकोबरायला म्हटले, महाराज नसू द्या सत्ता संपत्ती बळ, सत्ताबळ नाही संपत्ती बळ नाही, पण तुमच्याकडं बुद्धी कौशल्याचं काही चातुर्याचं बळ तुमच्याकडे आहेत का? महाराज म्हणतात, बुद्धिबळाच्या संबंधानं काही लोकांकडे सत्ता नसते, काही लोकांकडे संपत्ती नसते, पण तरी सुद्धा तो मधला वर्ग काका इतका मजेत जगतो ना. सत्ता कुणाची येऊ द्या, सत्ता कुणाची येऊ द्या, क्षणात काया पालट, जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई. काही घेणं देणं नाही. सत्ता इकडची आली का तिकडचं, इकडची आली का तिकडचं. मधला माणूस त्या बुद्धिबळाचा वापर करतो. सत्ताही नाही, संपत्ती नाही, पण कपडे कडक, कपड्याला डाग पडू देत नाही, प्रेस करून कपडे. फिरायला निघाला बॉडी स्प्रे, इतका वजनात राहतो, कपडे कडक आणि खिशे खाली. पण काउंटरला याच लोकांना किंमत आहे डॉक्टर. इस्त्रीचा बिना इस्त्रीचा कपडा, मळलेला कपडा, कसा तरी अस्तव्यस्त माणूस. पैशावाला असला तरी पेठेत काउंटरला स्वीकारत नाही लोक, कारण त्याचे कपडे व्यवस्थित नाही. आणि या माणसाचं फक्त कपडे व्यवस्थित आहे, बाकी काहीच नाही. मजेत जीवन जगतो गडी. इकडं चालं का इकडं, तिकड चालं का तिकडं. जमलं पाहिजेत गड्या, लत लागू अशा लोकाला.
काय आशांचा भरणा सुद्धा आहे. मग तुकोबराय तुम्ही बुद्धिबळाचा वापर करून देवाकडे गेला का? जगद्गुरु तुकोब म्हणतात, अल्प माझी मती म्हणून येतो काकुळती, मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे, असावं अंतरी म्हणावं तो मी नव्हेच. काय महाराज, हा मनाचा मोठेपणा आहे. पण आमचं वेगळं आहे बुवा. काय वेगळं आहे? आमच्याकडे असतं चाराने आणि दाखवायचं बाराने. 30 सेकंदाच्या क्लिपा त्याच लोकांच्या आहे, आणि जे 30 सेकंदाच्या क्लिपा पाहून सप्त्या तारखा भरतात ना कृष्णा महाराज, मग त्यांना शेवटी पश्चाताप येतो, बुवा कुठं ना अभंग कुठं. अजून सांगू, खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे, अशांचाच भरणा जादा झाला. तुकोबराय महाराज म्हणता, आमचा वस्तुस्थितीचा परिपाठ आहे. बुद्धिबळाच्या बाबतीत आम्ही कमी आहेत. खरं सांगू, माऊली ज्ञानोबरायनं भावार्थ दीपिका नावाची ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला, पण तरी सुद्धा शब्दप्रयोग करताना एरवी तरी मी मूर्ख आहे असं म्हणून स्वतःला. काय मनाचा मोठेपणा आहे त्यांचा. जगद्गुरु तुकोबराय वेदा माझी वेद तुका पंचमहावेद, माता भ्रष्ट झालेल्या समाजाचा माता ठिकाण्यावर आणण्यासाठी गाथा नावाचं प्रकरण तयार केलं, पण तरी सुद्धा काडी मोडून सुद्धा अंकर व तिळा इतका. आमच्या बाबतीत काय? आमच्या बाबतीत तसं नाही महाराज, आमच्याकडे ते नाही, पण आम्ही त्याचा इगो घेतो. बुद्धिबळाच्या बाबतीत जगद्गुरु तुकोबरायांनी असंख्य दृष्टांत दिले. तो गाथा नावाच्या प्रकरणात त्यांनी एक वाघाचा आणि कोल्याचा दृष्टांत दिला. काका त्यांनी वाघाचा आणि कोल्याचा दृष्टांत देताना फार गमतीचा दिला अक्षय महाराज. ते म्हणतात, गावात सप्ताह बसला, सप्त्याला गावामध्ये उपस्थिती कमी असायची. आपल्या गावातले नानाशी लोकांना नानाशीच्या तरुण वर्गासारखा तरुण वर्ग त्या सप्त्यात इन्व्हॉल्व होता शेखरणारा. मग त्या तरुण वर्गाने विचार केला का एवढी लोक काय येत नाही बुवा. मग त्यांनी सांगितलं, बाबा वाघाची भीती आहे, समाजाला वाघाची भीती वाटते म्हणून लोक येत नाही. मग त्यांनी सांगितलं, पत्रिका छापायच्या आत वाघाचा बंदोबस्त करा, सप्त्याची मीटिंग बसवायच्या अगोदर वाघाचा बंदोबस्त करा. तरुण वर्ग एकत्रित आले, आणि एकत्रित आल्यानंतर मुरली अण्णा त्यांनी तो वाघ पकडला, पिंजऱ्यात जेरबंद करून ठेवला. जेरबंद करून ठेवला, सप्ताह पार पडला. वाघाला सोडायला कोणी नाही गेलं. एक दिवस रात्री 12-12:30 वाजता त्या गावच्या बाहेर तो वाघाचा पिंजरा, आणि तेवढ्यामध्ये कोल्हा वाघाच्या पिंजऱ्याजवळून चालल्याबरोबर त्या कोल्ह्याकडे वाघानं पाहिलं, आणि त्यांनी सांगितलं कोल्ह्याला, कोल्हे दादा कुठं गेला होता रे एवढ्या रात्री बेरात्री? कोल्हा म्हणे, कुठं नाही बाबा फिरायला. वाघ म्हणला, मला असं वाटलं ननाशीच्या सप्त्याला गेलता काय. तो म्हणला, बाबा सप्ताह बिप्ता आपल्याला काही चालत नाही. कोल्हा म्हटलं, सप्त्याच्या काय आपण भानगडीत पडत नाही, त्याला इकडचं तिकडचं दुसरं आवडतं, पण हे काही आवडत नाही. कोल्हा इमानदार होता, वाघाच्या समोर खरं बोलला. वाघानं त्याला ज्ञानाचे ढोस पाजायला सुरुवात केली. असं नाही करू बाबा, एकदाच यायचं एकदाच जायचं, पावला हा देह काकटाळी, न्याय न घडो उपाय घडो आले. या मृत्यू लोकांमध्ये भगवान परमात्म्यानं ही जीवसृष्टी निर्माण केली. जारस श्वेतज अंडज उद्भिज भूचर खेचर उभयचल जलचर ही सृष्टी निर्माण केली. त्याच्यात देवानं आदरानं माणूस निर्माण केला. मनुष्य देहीचे निज ज्ञाने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार देवानं मानवाला दिला, आणि तरी सुद्धा संधीचं सोनं करू नये. खेद वाटतो रे कोल्या, अरे कधीतरी सप्त्याला नाही गेला, मग कमीत कमी एखाद्या दिवशी वर्गणी द्यायला गेलता का? कोल्हा म्हणलं, वर्गणी द्यायला जमत नाही, पण हिशोबाला जातो, वर्गणीला नसतो, आणि हिशोबाला पक्का असतो. मग त्या महाराज, असं नाही करावं बाबा, करणाऱ्याला करू द्यावा, प्रतिबंध नाही करावा. वाघ बोलला कोल्याला. मग त्या वाघानं त्यांनी सांगितलं, जाऊ दे बाकीचं काही नाही. पण केवढी मोठी पंगत होती. अरे 9 वाजून काही मिनिटं झाले तरी पंक्ती चालूच होत्या. अन्नदाते अन्नदान करतात, सप्त्याचा प्रसाद असतो, प्रसादी प्रसन्नता, म्हणून प्रसाद आपल्याला मिळायला पाहिजे. आणि तो प्रसाद एखाद्या दिवशी तरी कोल्या खाल्ला का रे? वाघ त्याला बोलला. कोल्हा म्हणला, बाबा आपण तिकडूनच व्हेज नॉन व्हेजहून खाऊन पिऊन येतो, सप्त्याच्या पंक्तीत आपला काही संबंध नसतो महाराज. म्हणून तो कोल्हा तिकडचं खायला पटायत असतो, वरचं तिकडचं काय आवडतं बिचाऱ्याला. तो म्हणला, अरे असं नाही करावं बाबा, युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार नसावे वासर निद्रा बहुभाषण आचारसंहिता आहे जगण्याची. मग त्यांनी सांगितलं, ठीक आहे. मग त्यांनी काही नाही बाबा, नको वर्गणी देऊ, नको कुठं जाऊ, पण काही नाही, पण कमीत कमी परोपकार केल्यानं माणसाच्या जीवनाची उंची वाढते. सूर्य परोपकार करतो, दररोज उगवतो, आस्ताला जातो, सर्व जगाला प्रकाश देतो, धनधान्यामुळे त्याच्यामुळे विटॅमिन तयार होतं. पण कधी कोणाकडे त्यानं चार्ज मागितला का? आता 60 वॅटचा 100 वॅटचा बल्ब लावला, युनिट घेऊन जळतो, मीटर फिरवतो, मीटर जळालेले युनिट
प्लस मीटर भाडं आपल्या ताब्यात दिलं. नंतर नाहीच भरलं तर कनेक्शन कट करतो महावितरणचा. सूर्यानं कधी कोणाकडे बिल मागितलं का? 5 पूजेच्या दैवतात त्याचा नंबर आहे. नदी उगमावर सुरू होते, उताराच्या दिशेने वाहत जाते, चांगलं वागते दोन्ही तडाला, कोणालाही पाणी देते, येड्या बाबळीला आंब्याला सुद्धा. चोर आला काय, साव आला काय, सज्जन आला काय, दुर्जन आला काय, त्याची तहान भागवते. का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय गंगेचे जैसे. गंगा सागर त्याचा स्वीकार करतो. तुका म्हणे गंगा सागर संगमी, आणि अवघ्या झाल्यावर मी एकमय. हा परोपकार आहे त्यांच्या ठिकाणी. संताचा परोपकार आहे, गाईचा परोपकार आहे. बघ, पूजाचे दैवत म्हणून त्यांना मानलं जातं. मग आपल्या हातून परोपकार घडला पाहिजे. मग एक तू परोपकार. मग त्यांनी सांगितलं. एवढा ऐकल्यावर त्याच्यावर थोडा परिणाम झाला. तो म्हटला तुझं बोलणं मला पटलं. मग मी नेमका आता काय परोपकार करू? काय नाही रे बाबा, ननाशीची पोरं, तरुण वर्ग लय हुशार. हप्ता 15 दिवस झाली मला पिंजऱ्यात डांबून ठेवलं गड्या. मग फक्त एक उपकार कर, माझा हा पिंजऱ्याचा दरवाजा खोल आणि माझ्या लेकरा बाळात मला जाऊ दे. त्याला त्याची दया आली, बोलला फार गोड, मनाला भावलं. पिंजऱ्याचा दरवाजा खोलला. वाघ हळुवार बाहेर आला आणि बाहेर आलेल्या वाघानं कोल्ह्याच्या समोर आपलं मनोबल व्यक्त केलं. ते म्हटले, कोल्ह्या आता या वयात काय मला जंगलात जावल का? शिकार शोधता येईल का? आता काय मला चालवतं का बाबा? माझं वय किती पावसाळे खाल्ले बाबा. एक केस माझा अनुभवानं पिकला. आता गुडघ्याला झेंडूबाम सांडूबाम लावून सुद्धा जमणार नाही. त्याच्यापेक्षा एक काम कर. मग बोलले तू कोबर आहे. वाघे उपदेशीला कोला, सुखे खाऊ द्यावे मला, सुखे खाऊ द्यावे मला, सुखे खाऊ द्यावे मला. वाघे उपदेशीला सुखे खाऊ द्यावे मला, सुखे खाऊ द्यावे मला, सुखे खाऊ द्यावे मला. आणि मग कोल्ह्याला पटलंय. कोल्हा म्हणला, बाबा आता तो माझ्या दारात गाडी सोडली, तुम्हाला खाणार आहे. कोल्ह्याला कळून चुकलं, पण अंतर कमी होतं. पळून जावं तर झडप मारेल आणि खाऊन टाकेल. मग कोल्ह्यानं त्याच्या बुद्धिबळाचा वापर केला. म्हणून प्राण्यांमध्ये कोल्हा, पक्ष्यांमध्ये कावळा हुशार असतात, बरोबर आहे. मग त्या कोल्ह्यानं त्याचं सुपीक डोकं वापरलं. तो म्हणला, बिंदास खा. मी रामदास स्वामींचा दासबोध नावाचा ग्रंथ वाचला. कोल्हा बोलला. त्याच्यात मला मनाचे श्लोक पाहायला मिळाले. त्या मनाच्या श्लोकामध्ये फार गोड श्लोक होते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. नाहीतरी माझ्या देहाचं काय होणार आहे? देह जाईल याची काळोबा खाईल. याची एक ना एक दिवस माती होणार आहे. चांगल्या कामी जात असेल तर मी तरी का नको म्हणू. कोल्हा तयार झाला. वाघ प्रसन्न झाला. आणि मग वाघानं पुन्हा सांगितलं, घटनेत अशी तरतूद आहे, आरोपीला मृत्यूदंडाची सजा देण्याच्या अगोदर त्याची अंतिम इच्छा विचारली पाहिजे. मग कोल्या, मी तर तुला खाणारच आहे. आळं खाणार, बळ खाणार. तुझी अंतिम इच्छा काय? तुला एखाद्या 5 स्टार हॉटेलला नेऊन छोटा रिचार्ज मारून आणू का? कोल्हा म्हणतो, बाबा होता तोच काही मिनिटात उतरला, आणि आता कशाला पुन्हा भानगडीत पडतो. मग त्यांनी सांगितलं, हे नको ते नको. कोल्या, बोल 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 बोल, तुला तीर्थयात्रेला घेऊन जाऊ का? अंतिम इच्छा. तो म्हणतो, आता अंतयात्राच दिसते, तीर्थयात्रेला कशाला नेतो? आता इकडं नको तिकडं. अरे कोल्या, बोल 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 कोल्या. मग तुला तुझ्या आईबापाची गाठ भेट घ्यायची का? जाता जाता कोल्हा म्हणला, लग्न झाल्यापासून आई कुठं बाप कुठं. बरेच कोले आईबापातून बाजूलाच असतात. काय? तो म्हणला, हे नको ते. अरे कोल्या, बोल बोल बोल, काहीतरी बोल. काटा गेला ना बाबा अकराकडं. कोल्या, बोल 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 बोल. मग त्यांनी सांगितलं, मला फक्त नवल वाटतं बोलणार नशीच्या पोराचं. म्हणजे काय? पिंजऱ्याचा दरवाजा एवढा बारीक, आणि तुम्ही सप्त्याच्या पंक्ती जेवल्यासारखे भक्ती सुखे सुखावाले 36 फूट रुंदावाले. माझ्याकडं नका पाहू. मी भाऊला विचार, एवढेच भजी खाल्ली फक्त. जसं अहो गंमत अशी आहे बुवा. मग ती एवढ्या बारक्या दरवाज्यातून आत गेले कसे? तुम्ही मला एकदा घुसून दाखवा.